विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून इमारतींच्या 2 विषयाच्या बाबतीत माझी लक्षवेधी होती। पहिला मुद्दा मी मागणी केली होती की सध्या प्रत्येक सदनिकेच्या मागे 40,000 रुपये कॉर्पस हा दिला जातो, त्याच्याऐवजी तो किमान 1 लाख रुपये प्रत्येक सदनिकेच्या मागे करावा अशी माझी मागणी होती। ही मागणी शासनाने मान्य केली। त्याचबरोबर माननीय मोदीजींनी सूर्यघर योजना आणलेली आहे। उसी या इमारतींना देण्याच्या आधी अनेक गोष्टींची पूर्तता केली जाते। इमारतींच्या गच्चीवर सोलर पॅनल बसवावी, ज्याचा खर्च एका नॉर्मल बिल्डिंग करता 40 ते 50 लाख रुपये एवढाच येतो। त्याच्यामुळे लिफ्ट आणि कॉमन पॅसेज यातलं विजेचं बिल या इमारतीकडे येणार नाही आणि ही मागणी सुद्धा मान्य करण्यात आली। आणि त्यामुळे आता SRA बांधलेल्या रिहॅब कंपोनंटमधल्या इमारतींचा कॉर्पस हा 1 लाख रुपये मिनिमम केला जाईल प्रत्येक सदनिकेच्या मागे। त्याचबरोबर उसी देण्याच्या आधी सोलर पॅनल बसवण्याचं बंधनकारक करण्यात येईल। त्यामुळे मोठा रिलीफ या वसाहतीत राहणाऱ्या सर्वसामान्य मुंबईकर लोकांना झालेला आहे। आम्ही याच्याकडे महापालिकेत फायदा किंवा तोटा या अँगल मधून बोलत असतो। ही मी गेले 4 महिने करत होतो आणि त्यामुळे मला असं वाटतं की आम्ही काही राजकीय दृष्टिकोनातून या गोष्टींकडे बघत नाही। लोकांचं जीवन जसं माननीय मोदीजींनी इज ऑफ डुईंग बिझनेस बरोबर इज ऑफ लिव्हिंग म्हटलेलं आहे, त्या इज ऑफ लिव्हिंग लोकांचं सर्वसामान्य मुंबईकरांचं कसं झालं पाहिजे या दिशेने आम्ही हे निर्णय करतो। इतक्या वर्षांमध्ये हे प्रश्न रखडण्याचं काय कारण होतं नेमकं? कारण पागडींचा तर प्रश्न 50 ते 100 वर्षांपासून रखडलेला पाहायला मिळत होता। बघा, पागडींच्या इमारतींचा प्रश्न सोडवण्याकरता मुळात राज्य सरकारने सेसचा प्रयोग केला होता। त्याच्यामध्ये अनेक चांगले निर्णय आम्ही गेल्या 10 वर्षात घेतले, पण आपल्याला माहिती आहे की या इमारतींच्या पुनर्विकासाच्या संदर्भातला एक विरोध करणारा निर्णय हा सर्वोच्च न्यायालयाने दिला, आधी उच्च न्यायालयाने दिला आणि त्याच्यामुळे त्याच्यावर त्या निर्णयाच्या अधीन राहून आम्ही एक वेगळा मार्ग शोधला आहे आणि त्यामुळे हा प्रश्न सोडवण्याकरता आपण म्हणताय त्याप्रमाणे इतका वेळ लागला, पण न्यायालयाने त्याच्यात काही आडकाठी निर्माण केली होती, त्याला बायपास करून आम्ही परत लोकांच्या हिताचा निर्णय केलेला आहे। सर, मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये जागा वाटपावरून आता भाजप शिवसेनेत पुन्हा तिढा निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होते। कारण आता थोड्या वेळापूर्वीच शिवसेनेचे आमदार मुर्शी पटेल यांनी सांगितलं की ठाकरे गटाच्या ताब्याच्या जागा आहेत ज्या 2017मध्ये धनुष्यबाणावर लढलेल्या होत्या, त्यातली कुठलीही जागा आम्ही शिवसेना पुन्हाच लढणार, ती भाजपच्या ताब्यात देणार नाही। मुळामध्ये आता असं आहे की महायुती म्हणून आम्ही लढणार आहोत हे दोन्ही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी त्या ठिकाणी जाहीर केलेलं आहे आणि या संदर्भातली चर्चा करण्याकरता प्रत्येक पक्षाकडनं 2 किंवा 3 किंवा 4 लोकांची सदस्य समिती कार्यकर्त्यांची नेत्यांची गठीत केली जाते। ती समिती या विषयातला चर्चा करेल। त्याच्या आधीच कोणी या विषयावर काहीही बोलणं मला वाटतं महायुतीच्या हिताच्या दृष्टीने नाही आहे। हे बघा, राज्यातले विरोधी पक्ष नंबर 1 चे दुटप्पी आहेत। ज्या एका माणसाने लहान मुलांना किडनॅप केलं, हायजॅक केलं, त्याचा पोलीस एन्काउंटरमध्ये मृत्यू झाला, त्याच्या विरोधामध्ये इथे लक्षवेधी लावली आणि सरकारवर टीका केली। आणि या ठिकाणी तुम्ही म्हणताय तसं की काही मुलं हरवली असतील तर त्या संदर्भात पत्र लिहिलं आहे आणि त्याच्यामुळे गृह खातं माननीय मुख्यमंत्री अत्यंत सक्षम आहेत, नक्षलवाद संपवलेला आहे आणि अशा प्रकारच्या कुठल्याही घटना घडल्या असतील तर तात्काळ त्याच्यावरचे उपाय काढले जातात। विधान परिसरामध्ये जी गर्दी वाढते त्याचे पासेस पैसे देऊन दिले जातात अशा पद्धतीचा आरोप हेमंत पाटील यांनी विधान परिषदेमध्ये मांडलेला आहे। त्यांनी काही उदाहरणं सुद्धा दिलेली आहेत। नाही, हा सर्व निर्णय जो असतो तो विधान परिषद आणि विधानसभेचे अध्यक्ष आणि सभापती यांच्या अखत्यारीतला असतो, त्याच्यावर मला कुठलंही भाष्य करायची इच्छा नाही।
महाराष्ट्र पोलिसांचा एक महत्त्वाचा प्रश्न आहे, डिजी लोन जे आहे त्यांच्या हक्काचं ते अद्यापही त्यांना मिळालं नाही. ते मंजूर झालंय मात्र वितरित अद्यापही केले गेलेलं नाही. मला असं वाटत नाहीये 10 वर्षामध्ये विक्रमी पोलीस हाऊसिंग या राज्यात निर्माण झालेलं आहे आणि याचं एकमेव कारण माननीय